पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील टोलचा झोल प्रत्येक वेळी नवीन रूपात समोर येतोय। या रस्त्यावरील टोल नाक्यांवरून पास होणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी तफावत समोर आली आहे। कंत्राटदाराकडील आकडेवारी आणि रस्ते विकास महामंडळाच्या पाहणीतील आकडेवारीत मोठा फरक आहे। कंत्राटदार सुमारे 50% वाहनांची नोंद दडवत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। यामुळे सरकारचं वर्षाकाठी सरासरी 150 कोटींचं नुकसान होत असल्याचा दावाही करण्यात आलाय। सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि टोल विरोधी कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी याबाबतची माहिती मिळवली आहे। गेल्या 10 वर्षात सरकारचं सुमारे 1,500 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केलाय। या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वेलणकर आणि शिरोडकर यांनी केली आहे। दरम्यान एक्सप्रेस वेवरून टोल माफ असलेली सरकारी वाहनं तसंच पासधारक वाहनांची ये-जा होत असल्यानं कंत्राटदार आणि महामंडळाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिसत असल्याचं महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आलंय। यंत्रणा जागेवर आहे, एटीसीसी कॅमेरे लागलेले आहेत, तुमचे सर्वे रिपोर्ट आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरने दिलेले आकडे याच्यामध्ये सातत्याने ही तफावत दिसत आहे, तर मग पुढे का होत नाहीत? तर बेसिकली ही जी तफावत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जुलै 2015 3 दिवसाचे आकडे आणि 7 दिवसाचे आकडे आम्ही तुम्हाला दिसले, तर ही तफावत स्पष्टपणे समोर दिसत आहे। आकड्यांमध्ये झोल दिसतोय। 50% दोघा आकड्यांमध्ये तफावत आहे। याची तातडीने शहानिशा केली जावी, चौकशी केली जावी। ज्या अधिकाऱ्यांनी हा रिपोर्ट ताब्यात येऊन सुद्धा फक्त फाईलीत ठेवून दिला, त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, त्यांच्यावरही कारवाई केली जावी आणि हे सगळ्याची शहानिशा पूर्ण होऊन सत्य बाहेर येईपर्यंत तातडीने एक्सप्रेसवेवरची टोल वसुली संपूर्णपणे थांबवण्यात यावी अशी आमची मागणी आहे। 3 दिवसातील एक्सप्रेस वेवरील टोल देणाऱ्या वाहनांच्या आकडेवारीच्या तफावतीवर आता एक नजर टाकूया। खालापूर टोल नाक्यावर महामंडळानं म्हटलेलं आहे 43,450 वाहनं गेलेली आहेत। कंत्राटदाराचं म्हणणं आहे 22,704। तळेगाववर सरासरी तफावत आढळून आली आहे 13,000 वाहनांची। कुसगाव टोल नाक्यावर 7,207 एवढी तफावत आहे, तर शेडुंगवर 4,427 एवढी तफावत आढळून आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।